आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबवा, सन्मती संस्कार मंचची मागणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जिओ टॅगिंग गरजेचे। कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत ठराव। यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे। भविष्यातील तीव्र पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे अनिवार्य झाले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात तातडीने जलशक्ती अभियान राबवणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण ठराव सन्मती संस्कार मंचच्या बैठकीत करण्यात आला। बैठकीत बोलताना संस्थेचे संस्थापक सुरेश चौगुले म्हणाले, भरमसाठ पाण्याचा उपसा झाल्यामुळे आज अनेक भागातील भूजल पातळी खालावली आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे, इमारतींच्या आवारात पाण्याची साठवणूक करणे, नवीन साठवण बंधारे बांधणे, तलावातील गाळ काढणे तसेच बोअर व विहिरींचे पुनर्भरण करणे काळाची गरज बनली आहे। जलशक्ती अभियानांतर्गत विहिरी, बोरवेल पुनर्भरण आणि ओढ्यांचे पुनरुज्जीवन केल्यास जमिनीतील पाण्याचा साठा वाढेल, ज्यामुळे तीव्र उन्हाळ्यात विहिरी आणि कूपनलिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल। हवामान खात्याने यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। परिणामी पाऊस कमी पडणार असल्याने पाणी जिथे पडेल तिथे आणि तेव्हाच ते साठवा या संकल्पनेवर आधारित मोहीम मृद व जलसंधारण विभागाने जिल्ह्यात तात्काळ हाती घ्यावी, जेणेकरून पाणी टंचाई तीव्रता कमी करता येईल, असे आवाहनही चौगुले यांनी केले। मंचचे संघटक अरविंद पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत दिशा स्पष्ट केली। ते म्हणाले, संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि नागरिकांना जलसंधारणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात विशेष जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात यावी। या समितीच्या माध्यमातून कामांचा नियमित आढावा घेता येईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील सर्व जलसाठ्यांचे जिओ टॅगिंग करावे, जेणेकरून कोणत्या भागात पाण्याची काय स्थिती आहे याचा अचूक अंदाज येईल व ज्याचे नकाशे उपलब्ध होतील। या बैठकीत जलसंधारणासह अन्य विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सन्मती संस्कार मंचचे अध्यक्ष विजय भोकरे, उपाध्यक्ष सुरेश आवटी, मनोहर चौगुले, अभिषेक पाटील, शांतीनाथ पाटील यांच्यासह अनेक प्रमुख संघटक व संघटिका उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कांचन मुसुटे यांनी केले, तर सूत्रसंचालन शशिकला कोथळी यांनी केले। शेवटी प्राध्यापक पुष्पक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले।